श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर आज आपण छान अशी रस्सा वांगी भाजी करणार आहोत. आमच्या घराजवळ 2-3 वांग्याची झाडे लावलेली आहेत. अशा प्रकारची वांगी आहेत त्याला. आता ही वांगी आपण तोडून घेणार आहोत. छोटी छोटी वांगी फुले लागलेली आहे झाडाला. चला आता आपण वांगी तोडून घेऊया भाजीसाठी. तो वांग्यासाठी मसाला घेतला आहे. 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता, लसूण, धने, अद्रक, खोबरं हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतले आहे. यामध्ये पाणी नाही वापरले, बिना पाण्याचे बारीक केलेले आहे. एक चम्मच लाल तिखट घातलेला आहे. 1 चम्मच हळद घातली. 2 चम्मच गरम मसाला घातलेला आहे. घरचा मसाला आहे तळलेला. 1 चमचा धना पावडर घातली. 1 चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार. शेंगदाण्याचा कूट घातला 5 चमचे. यामध्ये आपण आता 1 पळी तेल घालणार आहोत. तेल घालून छान असं सर्व एकजीव करून घेणार आहोत. नंतर वांगी अशी कापून घेतली, पाण्यात टाकली. अशा प्रकारे दाबून वांग्यामध्ये आपण हा सर्व मसाला भरून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण 4 पळ्या तेल घालणार आहोत. 1 चमचा मोहरी घातली. 1 चम्मच जिरे घातलेत. थोडासा कढीपत्ता, वांगे टाकून छान असे परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर 5-10 मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत. त्यानंतर झाकण काढून आपण उरलेला मसाला त्यात टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाणी घालणार आहोत, गरम पाणी घालणार आहोत. तुम्हाला हवा तेवढा
रस्सा तुम्ही धरू शकता. तर झाकून छान असे वांगे आपण शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे वांगे आपले छान असे शिजून झालेले आहेत. गॅस बंद करून घेणार आहोत. छान अशी वांग्याची रस्सा भाजी चमचमीत आपली तयार आहे. खायला एकदम टेस्टी लागते. एकदा नक्की करून पहा. अशा पद्धतीने वांग्याची भाजी, पोळी, कांदा, लिंबू खूप छान लागते खाण्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.